गव्हाला कीड लागलेली आहे. तर पावसाळ्यात गव्हाला लागलेली कीड आपल्याला ही कशी काढायची आहे. कीड म्हणजे हे ना धनोर आहेत लागलेले, ते जे असे गव्हामध्ये घुसतात ना, तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा, असे गव्हामध्ये घुसतात ना, यांना कसं बाहेर काढायचं. हे बघा, अजून दाखवते. हे बघा, हे कसे घुसलेले आहेत गव्हामध्ये. हे गव्हामध्ये घुसलेले कीड आहेत ना, काढणं म्हणजे फार मुश्किल असतं. हे बघा, आता चालू आहे पावसाळा. तर पावसाळ्यात गव्हातली कीड कशी काढायची ते बघूया. कारण आता ऊन नाहीये की आपण त्याला उन्हात वाळत घालणार आणि मग ते उन्हामुळे गहू छान शेकले जातात कडक उन्हामध्ये, त्याच्यामुळे त्याला काही धनोर कीड लागत नाही. मग पावसाळ्यात तर ऊन पडत नाही, मग त्यांना पावसाळ्यामध्ये गव्हाला जी असे धनोर घुसून जातात गव्हामध्ये, ते बघा, हे असे होल करून देतात. बघा कसं हाताला पावडर लागते ना, हे असं पावडर करून टाकतात. मग त्यावर मी एक पर्याय तुम्हाला सांगणार आहे. चला, तो पर्याय काय आहे, ती आयडिया काय आहे ते आपण बघूया. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. बरं, मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात प्लीज कमेंट करून नक्की सांगत चला. आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटते हेही मला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करून प्लीज नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक पण करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओला हाईप देखील नक्कीच करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल. तर बघा, बरंच पावडर आता लागून गेलेलं आहे. मी याला एकदा गाळून ठेवलेलं आहे, परत त्याला ते धनोर लागलेले आहेत. ठीक आहे, पहिल्या दळणला मी ते करून बघितलं, त्यात मी सक्सेस झाली. चला, तर आता तुमच्यासोबत शेअर करते. चला, तर आता हे सगळ्यात पहिले गहू आपल्याला गाळून घ्यायचे आहेत. चला, आता गाळून घेऊ. तर मी इथे घेतलेली आहे परात किंवा तगारी घेतली तरी तुम्ही चालणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला लागणार आहे गाळणे. तर इथे थोडीशी ती तार एकीकडे होऊन गेलेले होते, थोडे तार तुटले इथले, त्यामुळे मग मी इथे ना असा कापूस लावून घेतलेला आहे की जेणेकरून त्याच्यातनं गहू पडणार नाही. तशी पाहायला गेलं तर गाणी नवीच्या नवी आहे, पण काहीतरी कारणास्तव ते जर आता तिथले तार निघून गेलेले आहेत. मग लागणार आहे गाळणे. तर आपण गहू गाळू त्यावेळेला हे धनोर आहेत ना वरती येतील, लगेच येतील, त्याच्यामुळे ते परत साईडला घरामध्ये पसरतील. म्हणून त्यासाठी पण तुम्हाला एक ट्रिक सांगते. तर खोल भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे गरम पाणी. ते गरम पाण्यात टाकतात, लगेच मरतात, तर ते वरती येत नाही. तर मी किटलीत गरम पाणी करून ठेवलेलं होतं, तर मी आता ते इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर गरम पाणीच घ्या. तुम्हाला तेही दाखवते की ते मरून जातात, वरती ते चढत नाही आणि घरातही ते पसरत नाही. चला, तर मी ते गहू आहे ना टाकून घेते. कमी कमी घ्या, जास्त घेणार तर ते व्यवस्थित गळणार नाही, म्हणून कमी कमी गहू घ्यायचे आणि गाळून घ्यायचे आहेत. याचा हाताने पण चोळून घ्यायचं आहे, म्हणजे गव्हामध्ये घुसलेले असतील तर ते थोडेफार निघून जातील. बघा धनोर, बघा पाण्यात कसे मरून पडलेले आहेत, वरती ते अजिबात चढणार नाही. हे बघा कसे घुसलेले आहेत. तर हेच आपल्याला आता बाहेर काढायचे. जेवढे गाळले जातील ना आपल्याला तेवढे काढायचे. बाकीचे पुढे काय करायचंय आणि ते कसे बाहेर काढायचे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. हे बघा, चला, तर मी आता गहू गाळून घेते. ते गाळून टाकून दिले मोठ्या तगारीमध्ये. पुन्हा अजून घेते आणि पुन्हा त्यांना आपल्याला गाळून घ्यायचं आहे. बघा, येत आहेत का वरती? अजिबात ते वरती येणार नाही, कारण ते गरम पाण्यात मरून पडलेले आहेत. पुन्हा असा हात फिरवायचा आणि गाळून घ्यायचं. तर बघा कसले धनोर आहेत ना, मरून पडलेले आहेत, म्हणून ते वर चढत नाही, घरात पसरत नाही.
तर तुम्ही सुद्धा ज्या वेळेला गहू किंवा कुठलेही धान्य गाळणार, धनोर जर असतील तर गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये ते गाळून घ्यायचे, म्हणजे आपलंच काम तेवढं कमी होत आहे. चला तर मी आता गहू गाळून घेते राहिलेले. तर बघा गाळून मी आता घरीत गहू जमा करते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी पुढे काय स्टेप्स केलेल्या आहेत, नाहीतर तुमच्या त्या मिस होतील, मग तुम्हाला कळणार नाही. आणि हो, मी बनवलेल्या रेसिपीज कशा वाटतात त्या कमेंट करून प्लीज नक्की सांगा. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर ही खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे. मी आहे ना कधीच वर्षभराचे गहू भरून ठेवत नाही, कारण त्याला असं कीड लागून जातं, मग ते सारखं सारखं गाळत राहावं लागतं, तर कीड लागून जातं. म्हणून मी 30-30 किलोचाच कट्टा आणते. तर मी यावेळेला सुद्धा 30 किलोचाच कट्टा आणलेला होता. तर तो जेव्हा उघडला तेव्हा मी पहिल्यांदा ते गहू गाळायला घेतले, दळण दळायचं होतं म्हणून. तर त्याच्यामध्ये एवढे धनोर निघाले, तर तो गहू घेऊन मी फसलेच. तर आम्ही त्याला बोललो देखील की गहू उघडल्याबरोबर त्यामध्ये एवढे धनोर निघाले. तर शेवटी ते लोक कसं आहे ना, हात वर करून देतात, ते मग नाहीच म्हणतात रिटर्न घ्यायला किंवा बदलून द्यायला, आणि आपल्याकडून ते पूर्ण निवडलेलेचेच पैसे घेतात. कारण आपण निवडलेला आणि स्वच्छ गहू घ्यायलाच तिथे जातो की सगळा निवडलेला पाहिजे, त्यात खळाही नको. तर यात एकही खळा नाहीये, पण त्यात ह्या वेळेला धनोर निघालेले आहेत, म्हणून माझी अशी फजित झालेली आहे. फर्स्ट टाइम मला देखील हा अनुभव आलेला आहे. तर मग मी त्यावर हा एक पर्याय काढून बघितला. मी अगोदर ट्राय केलं, एक दळण दळून आणलं, चपाती बनवून बघितली, तर परफेक्ट अशी चपाती आलेली आहे. सगळे गाळून झालेले आहेत, भरपूर असे बऱ्यापैकी धनोर निघून गेलेले आहेत. बघा, जर पाणी गार झालं आणि धनोर जर असे वरती यायला जर लागले इथे, तर परत गरम पाणी करायचं, टाकायचं आणि गाळून घ्यायचे, म्हणजे ते निघणार नाहीत. बघा आता हे एवढे गहू गाळून झालेले आहेत. तर कुठे कुठे अजून आहेत, कारण ते जे गव्हामध्ये घुसलेले होते ते लवकर निघत नाही. तर हे बघा त्याच्यामध्ये अजून आहे, दाखवते मी तुम्हाला. हे बघा त्याच्यामध्ये आहे की नाही. तर असे बरेच आहेत की त्याच्यामध्ये अजून धनोर आहेत. बघा हे आपोआप वरती येत आहेत, मग हे की नाही असे असतील अजून. बघा हे कसे चालतायत, बघा हे इथे, बघा हे इथे. तर जे गव्हामध्ये आहेत ना, ते आता कुठे थोडेफार वर निघत आहेत गाळलेलं असल्यामुळे. चला तर आता पुढची स्टेप बघूया की मग आता जे राहिलेले आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर बघा मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे, तिला आता गरम करून घेतलेली आहे. आता उन्हाळ्यात कसं आपण ऊन दाखवतो, ते गहू गरम होतात, त्याच्यामुळे तिथे त्या गव्हामध्ये घुसलेले जे धनोर असतात, कीड असतात, ते बाहेर निघून येतं, कारण गहू खूप गरम होऊन जातात. बरोबर. तर मग आता आपल्याला तसंच करायचं आहे. पावसाळ्यात ऊन पडत नाही, म्हणून आपण काय करू शकतो, तर मी आता इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे, कारण ती पटकन तापते, कमी गॅसवर सुद्धा, कारण हे सगळी प्रोसिजर आपल्याला कमी गॅसवर करायची आहे. ठीक आहे, कढई गरम करून घेतली आहे. त्याच्यानंतर मी आता इथे गहू टाकते. तर एवढंच माप घेतलेलं आहे मी, जास्त गहू टाकू नका, कारण ते भाजले जायला पाहिजे म्हणजे आपल्याला लाल अजिबात करायचे नाही, तर ते फक्त आपल्याला गरम करायचे आहेत. हाताला झटका लागेल आपला, म्हणजे समजायचं की ते गहू गरम झालेले आहेत, एवढेच आपल्याला गरम करायचे. तर त्याला असं सारखं पलटवत राहायचं आहे आपल्याला. तर गॅस कमीच ठेवा, फुल गॅसवर तळू नका, आणि लाल तर अजिबात करायची नाहीये, त्याला फक्त आपल्याला गरम करायचे, की जेणेकरून आतमध्ये बघा, हे बघा कसे निघतायत बाहेर, हे बघा कसं बाहेर निघून आले. त्यामुळे फक्त आपल्याला त्याला गरम करायचे आहेत, की जेणेकरून ते बाहेर निघतील. आणि मग गरम असल्यामुळे तर ते मरूनच जातात, कारण ज्या वेळेला आपण उन्हात जरी वाळत घालतो तरी ते वाळत घातलेले असतात. गहू ज्या वेळेला जमा करतो त्यावेळेला खाली ते धनोर आपोआप पडलेले असतात, मरून पडलेले असतात, म्हणून फक्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे सगळे गहू एकसारखे शेकून होतील, गरम होतील. हे बघा, हे असे पसरवून घ्यायचे आणि थोडा वेळ थांबायचं, पुन्हा मिक्स करायचे, आणि जास्त वेळ नाही लागत, हात लावून बघायचा,
आता ते गरम झाले तर मला धरता येतात एवढेच आहेत, तर ते हातात पण नाही धरले जायला पाहिजे, असे गरम करायचे आहेत आपल्याला. कमी गॅसवरच आहे बघा, गॅस कमीच आहे. तर बघा इथे कढईमध्ये मी शेकते, तर बघा कसे बाहेर निघतायत, गव्हामधून कसे बाहेर निघतायत बघा. हे ना, त्यांना चटके लागतायत ना, मग ते बरोबर बाहेर निघतात. बघा कसले निघतायत. तर अशा पद्धतीने शेकून घ्यायचं आहे कमी गॅसवर. तर बघा हे भाजून झालेले आहे, ते गरम झाले की धरले पण नाही जाते, इतके ते गरम झालेले आहे. आणि त्याला हलकासा सुगंध येतो गव्हाचा, भाजताना जो सुगंध येतो ना, धान्य भाजताना तसा. तर आता हे भाजून झाले, तर मी याला काढून घेते. आता हे कसे काढायचे म्हणजे कशात टाकायचे तेही मी तुम्हाला सांगते. तर मी ते कॉटनची बेडशीट टाकून घेतलेली आहे. तर या बेडशीटवर आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे. कॉटनच्या बेडशीटवरच टाका, स्टीलच्या भांड्यात वगैरे नका काढू, मग त्याला असं तो ओलावा येऊन जातो, मग ते गहू वाळणार नाही, अजून उलट ओले होतील, थंडे होऊन जातील. म्हणून कॉटनच्या बेडशीटवर टाकायचं, त्याला ओलावा पण येणार नाही आणि ते कोमट आहे तोपर्यंत त्यातले धनोर जे आहेत, कीड जे आहेत ते निघून जाईल. तर बघा ते भाजून झाले, तर पुन्हा मी याच्यात अजून गहू टाकून घेतलेले आहेत. पुन्हा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ती कढई तापलेली असते, पहिल्या वेळेला थोडा वेळ लागेल, पण नंतर मग ते पटापट भाजून होतात, कारण कढई तापलेली असते. म्हणून सतत असं हलवत जायचंय. हवं तर मध्यम आचेवर करा, पण जळू देऊ नका, लाल होऊ देऊ नका, कंटिन्यू त्याला हलवत राहा. फक्त गहू आपल्याला गरम करायचे आहे, शेकून घ्यायचे, लालसर भाजू नका. अजून भाजलेले गहू टाकून घेते. तर बघा आता हे सगळे गहू आहेत ना, भाजून झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं ना, हे गरम आहेत, तर त्याच्यामुळे हे आपल्याला याच्याला पसरवून घ्यायचे आणि फॅन लावून द्यायचा. त्याला आपल्याला छान आता गार करून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल ना, तर न फॅन लावता राहू द्या, त्याला त्याच्यानुसार गार होऊ द्या, वातावरणानुसार. कारण काय होईल, ते गरम राहतील बराच वेळ. तर काही असेल अजून कुठे बाय चान्स राहिलेलं, तर ते गरम असल्यामुळे आपोआप बाहेर येऊन जातील. म्हणून मग वेळ असेल तर न फॅन लावता राहू द्या, आणि जर वेळ नसेल तर मग फॅन लावा आणि अशा पद्धतीने चमच्याने हलवत राहायचं आहे, म्हणजे गार पण होतील. तर मी तुम्हाला आता दाखवते की धनोर आहेत ना कसे मरून पडलेले आहेत. चला तर तुम्हाला आता मी दाखवते. तर चला तुम्हाला मी आता दाखवते की ते कसे मरून पडलेले आहेत. हे बघा, बघा हे धनोर. अजून दाखवते तुम्हाला, हे बघा, सगळे असे गव्हामधून निघून जातात आणि मग ते असे मरतात. हे बघा, आता थोडे कोमट आहेत ते, दाखवते मी अजून. हे बघा, अगदी सोपी पद्धत आहे. आणि बघा, गव्हाच्या म्हणजे आपण जी चपाती बनवतो ना, तिच्यामध्ये काहीही फरक पडत नाही, दळणामध्ये काही फरक पडत नाही. जशी रेग्युलर गव्हाची चपाती असते ना आपली, सेम त्याच पद्धतीने चपातीची चव लागते. चपातीमध्ये काहीच बदल होत नाही आणि पिठाचा कलरही काही बदलत नाही. म्हणून त्याला जास्त लाल करू नका, जाळू नका. तर हलकसं त्याला आपल्याला फक्त कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे, लाल होऊ द्यायचे नाही. किती सारे निघालेले आहे. तर पावसाळ्यात सुद्धा आपण त्याला उन्हासारखं छान वाळवून घेऊ शकतो, म्हणजे शेकून घेऊ शकतो, जेणेकरून त्याला कीड लागणार नाही आणि सहज असे ते निघून होतील. तर तुम्हाला आता रिकामं झालेले पण गहू दाखवते मी. हे बघा, निघून गेलेले आहेत, अजिबात त्याच्यात नाहीये. तर तुम्हाला मी अजून दाखवते. हा गहू पण बघा
चला तर मग यांना गार करून घे आणि मग त्याला दळून आणते. तर मी मागच्या वेळेला अशाच पद्धतीने दळून घेतलेलं होतं. तर मी ते दळलेलं दळण तुम्हाला दाखवते की गव्हाचा अजिबात आहे ना, पिठाचा अजिबात कलर बदललेला नाहीये. चला तर मग तुम्हाला पीठ दाखवते. तर हे बघा, हे पीठ आहे. मागच्या वेळेला मी करून बघितलेलं होतं. तर अजिबात आहे ना, पिठाचा कलर बदललेला नाहीये. जसं गव्हाचं पीठ आपलं रेग्युलर असतं ना, सेम त्याच पद्धतीने आहे. काहीच बदल झालेला नाहीये. हे बघा, आणि चपाती पण छान तयार होते. त्यामुळे तुम्ही बिनधास्त अशा पद्धतीने करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे गहू भरताना आपल्याला पुन्हा एकदा चाळून घ्यायचे आहेत, कारण ते धनोर जे मरून पडलेले आहेत ते गाळणीने चाळल्यानंतर निघून जातील आणि मगच दळून आणा. तर डायरेक्ट असं दळू नका, त्यांना पुन्हा एकदा हलकंसं पटापट गाळून घ्या, त्याला वेळ लागत नाही. तर बघा, आता हे गहू आहेत ना, गार झालेले आहेत. तर यांना आता आपल्याला काय करायचं आहे, जमा करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला जमा करायचं आहे. अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला आता गाळून दाखवते की बघा किती धनोर त्याच्यामध्ये गाळल्यानंतर सुद्धा होते. आणि आता आपण भाजल्यानंतर बघूयात. चला तर मी आता गाळून दाखवते. व्हिडिओला हाईप देखील नक्कीच करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचेल. आणि ही व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हेही कमेंट करायला विसरू नका. तर बघा, यात आता गहू टाकून घेतले आणि मी तुम्हाला खालीच गाळून दाखवते टाईल्सवर, म्हणजे तुम्हाला ते दिसते की त्याच्यामध्ये किती धनोर ते निघालेले आहेत. ठीक आहे, बघा आज ह्याच्यावर तुम्हाला लगेच दिसते. बघा सगळे मुरून गेलेले आहेत. हाताने पण पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं व्यवस्थित. तर बघा, हे बघा, या गव्हाच्या होलमधून किडे निघून गेलेलं आहे, धनोर निघालेला आहे. बघा, याच्यात देखील नाहीये. ठीक आहे, हे बघा, खूप छान ट्रिक आहे, छान पद्धत आहे. बघा, तर तुम्ही ना नक्कीच ट्राय करा. तर अशा पद्धतीने ना आपल्याला हे गहू ना गाळून घ्यायचे आहेत. अजून गाळून दाखवते मी तुम्हाला. तर गव्हासाठी किंवा कुठल्याही धान्यासाठी म्हणा, तुम्ही ही पद्धतीने नक्कीच वापरून बघा. कारण एकदा जर का ते गव्हामध्ये कीड जर घुसले ना, तर ते पावडर केल्याशिवाय राहत नाही. तेवढं आपलं नुकसानही होतं. गहू सुद्धा काय, सगळेच धान्य खूप महाग आहेत. तर त्यासाठी ना तुम्ही गहू स्वच्छ करण्यासाठी, त्यातनं कीड काढण्यासाठी तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरून बघा. तर बघा, आता हे शेवटचे गहू आहेत. बघा किती धनोर निघाले. त्याला हलकंसं असं हाताने आपल्याला चोळून घ्यायचंय. तर बघा किती धनोर निघाले, राहिलेले सगळे निघालेले आहेत. तर बघा, इथे आता सगळे गहू गाळून झालेले आहेत. सगळे त्याच्यातले कीड धनोर निघून गेलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की गहू स्वच्छ करून बघा. ही पद्धत वापरून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि खूप महत्त्वाची ही व्हिडिओ आहे गृहिणींसाठी. तर बघा कसले छान स्वच्छ झालेले आहेत. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून प्लीज नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.